नमस्कार. जय महाराष्ट्र. नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांचा राज असताना शहरातील 6 महिन्यापासून विकास कामे ठप्प. निवडणुकीत जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण कधी होणार? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल. गेल्या 4 वर्षापासून नगरपालिकेत प्रशासकीय राज असताना मुख्य अधिकारी अरुण मोकळ यांनी शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊळगाव राजाचा चेहरा मोहरा बदलला. त्यांच्या कार्यकाळात गटर, नळ योजना, सिमेंट रस्ते, डीपी रोड, ठिकठिकाणी नाल्यांवर पूल, ओपन स्पेसची शोभीकरण, आमना नदीचे शोभीकरण असे अनेक कामे झालेली आहेत. 4 वर्षानंतर नगरपालिका निवडणुकी लागल्या. भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांनी युक्ती करून नगरपालिकेवर सत्ता स्थापना केली. 6 महिने उलटून ही सत्ताधाऱ्यांनी शहरात कोणताही विकास केलेला नाही. अनेक कामे शहरात बाकी आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक ठराव मांडण्यात आले, परंतु प्रत्यक्षात त्या कोणत्याही कामाची सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवडणुकीत जनते दिलेले आश्वासन पूर्ण होताना दिसत नसल्याने याला जबाबदार कोण असा प्रश्न जनता विचारत आहे. शहरातील संजय नगर भागात अतिशय बिकट परिस्थिती आहे. नाल्यांवर ढापे नसल्याने अनेक मुले त्या नाल्यांमध्ये पडत आहे आणि जखमी सुद्धा झालेले आहे. परंतु या भागातील नगरसेवकांना त्यांची दखल घेता येत नसल्याची तक्रार या भागातील नागरिक करीत आहे. बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा नगरपालिकेत सत्तेत आमदार असताना निधी का उपलब्ध होत नाही असाही गंभीर प्रश्न समोर आलेला आहे. काही भागात राहिलेले स्वच्छता, नळ योजना, सुरळीत पाणी पुरवठा, गटारे, स्ट्रीट लाईट असे महत्वपूर्ण कामाची सुरुवात कधी होणार या संदर्भात एपी न्यूज महाराष्ट्राच्या वतीने सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले, परंतु कोणतेही उत्तर द्यायला ते तयार नाहीत. आपले मत नक्की मांडा. जनतेशी आवाज थेट सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम आम्ही करणार. मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे.